नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुकं मटण। ही रेसिपी ॲक्च्युअली माझ्या सासूबाईंची स्पेशल आहे, तर मी आज ही त्यांच्याकडून शिकून सुद्धा घेणार आहे आणि त्याचा स्पेशली एक व्हिडिओ बनवणार आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण बघूया की हे अर्धा किलो मटण आहे। आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। एक मोठा चिरलेला कांदा, हे हिरवं वाटण आहे, त्याच्यासाठी आपण घेतलं आहे मुठभर कोथिंबीर, 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आलं, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आहे, 2.5 चमचे काळा मसाला। हा आमचा स्पेशली सासूबाईंचा स्पेशल काळा मसाला, घरगुती काळा मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। आणि इथे मी खोबरं घेतलं आहे भाजून, कांदा आणि खोबरं भाजून घेतलं, तर त्याचं मी वाटण करणार आहे, सो ते पण मी तुम्हाला दाखवते। आधी आपण हिरवं वाटणामध्ये मटण शिजवून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य परत दाखवते मी तुम्हाला। हे मी तेल घेतलंय, पाववाटी तेल आहे ओके। मी आता टाकलं त्याच्यामध्ये फोडणीसाठी जो आपण कांदा घेतला आहे, थोडं हे गरम होऊ दे। आता हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। त्यात मी कांदा टाकलाय फोडणीसाठी। थोडा गॅस मी स्लो केला आहे, कारण हे आपल्याला सगळं मिक्सर करून घ्यायचं आहे। हळद टाकलेली आहे, हिरवं वाटण टाकलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण इथे। तुम्ही ते पाहू शकता कसा त्याचा कलर चेंज झाला आहे तो। आणि हे सगळं आपण करतो आहे ते मंद आचेवरच करायचं आहे। पूर्ण मिक्सर हे मंद आचेवरतीच करायचं आहे। आता आपण टाकूया मटण। मटण चांगलं यात मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ, आणि आता 5 मिनिटं असंच राहू दे। थोडंसं मंद आचेवरती थोडंसं शिजू दे, म्हणजे थोडं मऊ पडलं की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी। हे तुम्ही आता पाहू शकता, हे गरम पाणी आहे। तर आता हे मी गरम पाणी याच्यामध्ये टाकते आहे।
आणि आता हे हिरवं वाटण 5 शिट्ट्यांमध्ये आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण सुकं मटणाची प्रोसिजर सुरू करतोय. मी इथे तेल टाकलेलं आहे. इथे मी कांदा टाकलाय. हा एक उभा चिरलेला मोठा कांदा घेतलाय मी फोडणीसाठी. कांदा चांगला बदामी कलरचा झाला कांदा चांगला बदामी कलरचा झाला की आपण आता त्याच्यामध्ये थोडं हे जे हिरवं वाटण आम्ही थोडं बाजूला ठेवलं होतं ते मिक्स करून घेणार आहोत चांगलं. त्यात आपण हे सगळे मसाले मिक्स करणार आहोत. लाल तिखट, काळा मसाला, आणि हे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे. हे खोबरं आणि कांद्याचं हे सगळं आपण मिक्स करणार आहोत व्यवस्थित तेलामध्ये. आणि त्यात आपण हे चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आहोत. मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर ते चांगलं एकजीव पण होतं आणि टेस्ट चांगली लागते. आणि मसाला लवकर शिजतो त्यासाठी. थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण मग आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत मटण जे आपण हिरव्या वाटणामध्ये शिजवून घेतलं होतं. हे सुकं मटण इथे आपलं झालंय. थोडं आता ह्याला शिजू दे. आणि आपण जो फिका रस्सा केला होता हिरवं वाटण ज्याला आम्ही म्हणतो तो त्यातलं थोडंसं हे फिक्या रस्साचं रस्सा इथे टाकायचा आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यावरती झाकण घालून हे आता आपण शिजायला ठेवूया 5 मिनिटं. कारण ऑलरेडी आपलं मटण शिजलेलं आहे. सो हे इथे 5 मिनिटं शिजेल. थोडासा आपण गॅस इथे मोठा करूया.